हॅलो नमस्ते, कसे आहात? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि सकाळी आता अगदी 9 ते 9:30 वाजले असेल। तर मग थोडंसं बकऱ्यांना बाहेर सोडलं आहे चरण्यासाठी। म्हणजे बाहेर म्हणजे आमच्या घरासमोर शेताच्या बांधावर किंवा घरासमोर पण थोडीशी मोकळी जागा आहेत ना, तर तिथे मस्तपैकी चरतात ह्या। तर मस्तपैकी खात आहेत बघा। आणि आमच्या इथे आहेत ना शौरी, त्याच्यानंतर आपला चिंचेचा पाला खूपच आवडीने खातात ह्या बकऱ्या। आणि जास्त करून त्यांच्या आवडतीची म्हणजे शौरीचे झाड आहेत ना, तर शौरीचे पानं खूप त्यांना आवडतात। आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त मग माझ्याकडे घास आहेत, दशरथ घास आहेत, ते पण खातात। आणि हे बघा जो चिंचाचा पाला आहेत ना, कोवळा पाला मस्तपैकी त्या खातात। आणि असं सकाळी त्यांना जर बाहेर सोडलं ना चरण्यासाठी, तर अगदी मग त्यांचं पोट भरलेलं असतं आणि मग 12-1 वाजेपर्यंत काही टेन्शन नसतं। मग व्यवस्थित खाऊन त्या अगदी मस्त पाणी पिऊन मस्त आराम करतात। आणि माझ्या ज्या बकऱ्या आहेत ना, त्या खूप शहाण्या आहेत, म्हणजे हुशार आहेत। कारण की त्यांना सोडलं ना चरण्यासाठी अगदी मस्त म्हणजे आमच्याच घरासमोर किंवा मग शेताच्या बांधावर अगदी मस्तपैकी चरतात। आणि चरून झालं की त्यांचं पोट भरलं की त्यानंतर पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन उभ्या राहतात आणि मस्त बसून घेतात। त्यांचं काही टेन्शन नाही येत। नाही तर मग काही बकऱ्या काय असतात, सोडल्या की कुठे पण जातात, खूप त्रास देतात। पण मग तसलं काहीच नाही आहे, त्यांचा बिलकुल पण त्रास नाही येत। आणि खूप छान माझ्या सगळ्या बकऱ्या आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या बकऱ्यांची व्हरायटी पण थोडीशी वेगळी आहेत। आणि ही जी समोरची व्हाईट कलरची जी पाट आहेत ना, ती 7 ते 8 महिन्याची आहेत। आणि हिची व्हरायटी साणेन बकरी आहेत ही। तर साणेन बकरी तुम्ही नाव ऐकलं असेल, तर खूपच छान आहे। म्हणजे यांचं काय वैशिष्ट्य आहेत की यांचं जे म्हणजे ज्या बकऱ्या पण आहेत ना, त्यांची पिल्लं देण्याची क्षमता जास्त असते। म्हणजे अगदी 3 ते 4 पिल्लं असे त्या देतात। आणि त्याच्यानंतर त्यांचे जे बोकड आहेत ना, मेल आहेत ना, तर मेलचं वजन पण खूप जास्त असतं। म्हणजे अगदी 40 किलोपर्यंत एका बोकडचं वजन असतं। तर मग त्याच्यामुळे खूपच चांगली ही व्हरायटी आहेत। आणि दुसऱ्या बकऱ्या आहेत माझ्याकडे उस्मानाबादी। तर उस्मानाबादीचं पण एक वैशिष्ट्य आहे, त्या पण खूपच चांगल्या आहेत। आणि त्या पण अगदी 3 ते 4 पिल्ले देतात डिलिव्हरी झाल्यानंतर। आणि अशा पद्धतीनं ह्या दोन्ही पण बकऱ्या आणि उस्मानाबादी बकऱ्या ज्या आहेत ना, त्या दूध अगदी जास्त प्रमाणात देतात। म्हणजे दूध अगदी 2-2.5 लिटरपर्यंत त्यांची दूध देण्याची क्षमता आहेत। आणि दोन्ही पण ज्या व्हरायटी आहेत ना, दोन्ही पण छान आहेत, अगदी मस्त आहेत। आणि बघितलं असेल तुम्ही। आणि दुसरं एक आहे, तर माझ्याकडे ही साणेन जी गोट आहेत ती कुठून आणली किंवा मी कुठून खरेदी केली का माझ्या बकरीचीच आहेत? तर हो, माझ्या जी सगळ्यात मोठी पाट आहेत ना, तिचीच ही बकरी आहे। तर तिची का, कारण की तिला साणेनचं जे बोकड आहेत ना, तर त्या बोकडनी क्रॉस केलेलं, तर त्याच्यामुळे मग तिला अशा कलरची म्हणजे ही साणेनची व्हरायटी तिला झाली आहेत। तर खूपच छान आहेत। तर आमच्या इथे साणेन बकऱ्या पण आहेत, आमच्या शेजारी आहेत, म्हणजे थोडंसं दूर आहेत। तर तिकडच्या बोकडनी क्रॉस केलेलं होतं, त्याच्यामुळे ही बकरी इथे झाली आहेत। आणि बकरी पालन म्हटलं तर खूपच मस्त आहेत। त्यांना खायला पण लिमिटमध्ये लागतं, असं जास्त त्यांना खाण्यासाठी बिलकुल लागत नाही आहेत। तर हे बघा अगदी विहिरीमध्ये चालली आहेत बकरी कारण की त्या साईडला विहीर आहे आणि विहिरीच्या साईडला इकडे त्या चरत आहेत। तर हे बघा मस्त खात आहेत। आणि याच्यामध्ये ह्या 2 पाठी आहेत आणि हे एक बोकड आहेत। आणि दुसरं पण बोकड आहेत, अजून पण 2-1 पाठे आहेत, तर त्या दुसऱ्या साईडला खात आहेत। मी की शिकून देखील बकरी पालनाला सुरुवात का केली, तर त्याचा एक पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे मी माझ्या ह्या चॅनलवरती। तर तुम्ही कालचा नाही परवाचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा। त्याच्यामध्ये खूप छान सांगितलेलं आहे की माझी बकरी पालनाची सुरुवात कशी झाली किंवा मला असं का वाटलं की मी बकरी पालन करावं, तर तिथे तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे। तर प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा। आणि हो मित्रांनो, बऱ्याच मला अशा कमेंट्स पण येतात की बकरी पालन हा जो व्यवसाय आहेत ना, तो कोणी करू नयेत किंवा मग त्यांना असं लाज वाटते, समाजाची लाज वाटते। तर मग माझ्या मताने तसं काही नाही आहेत। आजकाल कुठला पण व्यवसाय जो आहेत ना, छोटा मोठा नाही आहेत करायला। अगदी कोणाची लाज वगैरे वाटून देऊ नयेत, कारण की आपलं काम आहेत, आपण काम करत आहोत। तर हे बघा बकरी पालन पण अगदी म्हणजे अक्षरशः तुम्हाला मी बकऱ्यांचं एक गणित सांगते। अक्षरशः तुम्ही एका बकरीपासनं एका वर्षामध्ये साधारण 7 ते 8 बकऱ्या करू शकतात। तर कसं करू शकतात, आता एक्झाम्पल
तुम्ही एक बकरी घेतली आहे तर ती बकरी फक्त 5 महिन्यामध्ये एकदा गाभण राहिली की 5 महिन्यामध्ये ती डिलिव्हरी होते आणि वर्षातून तिचे 2 वेत होतात. म्हणजे 5-5 महिन्यामध्ये म्हणजे आता 12 महिने असतात तर 12 आणि 13 महिन्यामध्ये बकरी तुमची 2 वेळा डिलिव्हरी होते. तर एका वेळेस तिला 2 जरी बकऱ्या झाली तर एका वेळेस 2 म्हणजे 2 वेळेस 4 तिला बकरी होतात. आणि अशा पद्धतीनं एका वर्षामध्ये आणि चांगली खाण्याची जर तुमची शेळी असेल तर एका वेळेस 3 पण बकरं देऊ शकते आणि ते पण ठीक आहे. पण नंतर पण तिची जी पहिल्या वेतामध्ये तिची जी पाठ तिला ज्या 1 पाठ किंवा 2 पाठ झालेला असेल तर त्या पण लगेच 5 ते 6 महिन्यामध्ये माजेवर येतात आणि त्या पण जर आपण क्रॉस जर केल्या तर मग त्यांचे पण पिल्लं होतात. तर एक हिशोब करायचा की एका बकरीपासून तुम्हाला एका वर्षामधनं 7 ते 8 किंवा त्यापेक्षा जास्त देखील अगर तुमची बकरी खाण्याची असेल तर जास्त देखील तुम्हाला बकरे मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं बकरी पालन हा व्यवसाय खूपच माझ्या मताने तरी खूपच चांगला आहे. तर तो करावा, त्यांच्याकडे काही पर्याय नाही त्यांनी करावा. तर हे बघा आता माझ्या बकऱ्यांची दुपारची वेळ आहे खाण्याची, म्हणजे दुपारी त्यांना मी घास टाकत असते. तर मी इथे आली आहेत तर सर्व माझ्याकडे बघत आहेत आणि ठीक आहे. तर मग आता इथे आली आहेत घास कापण्यासाठी, कारण की मी दुपारच्या वेळेस काय करते 12-1 वाजता माझं सर्व काम आवरलं की मी त्यांना घास कापण्यासाठी शेतामध्ये येते. आणि दशरथ घास आहेत, मेथी घास आहेत. तर मग आता मेथी घास कापत आहेत कारण की दशरथ घास जो आहेत ना तो थोडासा छोटा आहे. दशरथ घास खूप जास्त वाढत असतो आणि आता थोडासा छोटा आहे दशरथ घास, म्हणून मग आता मी इथं मेथी घास कापत आहेत. आणि माझ्या बकऱ्या मेथी घास, दशरथ घास तसेच हे समोर दिसत आहे तुम्हाला हे गिन्नी गवत अगदी आवडीनं खातात. म्हणजे त्यांचे असं काही नाही आहे की त्यांना रोज मोकळंच बाहेर चरण्यासाठी सोडलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही गोटपालनमध्ये एक बंदिस्त फार्ममध्ये देखील गोटपालन करू शकतात. कारण की तुम्हाला जर बाहेर चरण्यासाठी खूप असं वेगळं वाटत असेल तर मी तेच करत आहेत. माझ्याकडे इतक्या बकऱ्या आहेत, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्याला बाहेर सोडते. नाही जर वेळ भेटला तर मग इथे मध्येच जे बंदिस्त माझा फार्म आहे किंवा एका ठिकाणी बांधून त्यांना मी खायला टाकत असते. अशा पद्धतीनं चारा कापून अगदी मस्त आणि व्यवस्थित त्या खातात. तर हे बघा आता आपण घास कापून घेऊयात आणि नंतर बकऱ्यांकडे टाकूयात, कारण की त्या पण वाट बघत आहेत घास खाण्याची. आणि चारा आणता क्षणी त्या बघा कशा माझ्याकडे म्हणजे झेप घेत आहे की मला खायला टाकलं पाहिजे तुम्ही. तर हे बघा आता त्यांना खायला टाकत आहेत मस्तपैकी आणि अगदी आवडीनं अशा बकऱ्या खातात सर्व. हे बघा आणि एका ठिकाणी बांधून देखील तुम्ही बकरी पालन करू शकता. तर अशा पद्धतीनं मस्तपैकी आता बकऱ्यांचं खाणं चाललं आहे. तर ठीक आहे, आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.